सो गाइज आज आपण आलो आहे बाबासाहेब आंबेडकर म्युझियममध्ये आणि फायनली आपल्याला तिकीट्स भेटलेले आहेत. कारण की आमच्याकडे कॅश 50 रुपये होते, बट तरी आम्ही थोडंसं मॅनेज केलं आणि आज आम्ही इथं आलो आहे. चला तुम्हाला मी दाखवतो पुढे. सो आता आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला मी दाखवतो. सो इथं आम्ही एंट्री केली आणि इथं आमच्याशिवाय अजून कोणीच नव्हतं. तर चला म्हणलं आता आपण आरामात सगळ्या गोष्टी बघू. आणि इथं आल्यानंतर असं फील झालं ना आम्हाला की असं अंगावर काटा आल्यासारखं झालं. कारण की एकदम शांत आणि एकदम म्हणजे माझं मन असं भरून आलं होतं, साक्षी आणि मी पण. तर हे बघा बाबासाहेबांच्या ह्या सगळ्या गोष्टी जे त्यांनी वापरल्या आहेत त्या काळामध्ये. हे त्यांचे भांडे आहेत, हा डायनिंग टेबल, या सगळ्या गोष्टी त्यावेळेस ते वापरत होते. आणि त्यांचा स्पर्श या सगळ्या भांड्यांना त्यांनी केलेला आहे. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे की जे आपल्याला आज बघायला मिळतं आहे. तर बघा एकदम असं भारी वाटत होतं ना आम्हाला. तर चला मी तुम्हाला दाखवतो. जसे या म्युझियमचं नाव प्रेरणाभूमी आहे, तर खरंच आहे. इथून खूप प्रेरणा आपल्याला इथून नक्कीच मिळते. आणि त्यासोबतच इथं बाबासाहेबांना काही परदेशातून भेटवस्तू म्हणून दिल्या होत्या, त्या पण इथं ठेवलेल्या आहेत. आणि त्या काळातले फोटो पण इथं फ्रेम जसेच्या तसेच ठेवलेले आहेत. आणि जसं आपण म्युझियममध्ये एंट्री करतो ना, तर फ्रंटलाच बाबासाहेबांची इथं मूर्ती इथं ठेवलेली आहे. आणि ही मूर्ती बघूनच असं खूप प्रेरणादायी इथून वाटतं. बाबासाहेबांची खुर्ची पण इथं आहे जिथं ते आराम करायचे. आणि त्यासोबतच बाबासाहेबांना म्युझिकची पण खूप आवड होती, म्हणून इथं व्हायोलिन पण तिथं ठेवलेला आहे त्यांचा. हे बघा, या सगळ्या वस्तू बघून असं वाटतंय की ते आज पण आपल्या सोबतच आहेत. आणि हा तोच बेड आहे जिथं बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला. आणि त्यासोबतच बाबासाहेबांनी जे भाषण केले त्यात ते कपडे पण इथं ठेवले आहेत. आणि हा एक म्युझियमचा ओव्हरऑल इतका असा व्ह्यू आहे. एकदम शांत वाटत होतं, छान वाटत होतं. आणि इथे येऊन बाबासाहेबांच्या कार्याची आणि इतिहासाची खूप सगळी माहिती इथून मिळते. आणि त्यासोबतच बाबासाहेबांची इथं भांडे पण ठेवलेले आहेत. त्यांचं जेवणाचं ताट, चमचे, हे सगळं बाबासाहेबांनी स्पर्श केलेल्या वस्तू आहेत. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की जे आज आपल्याला बघायला मिळते. हे सगळं बघत असताना आम्ही दोघं पण खूप जास्त भावूक झालो होतो तिथे. शेवटी या दुनियेत जगायचं कसं आणि लढायचं कसं हे ते आम्हाला शिकून गेले. बाबासाहेबांची सगळे पुस्तकं आणि खुर्ची इथं ठेवलेली आहे. त्यासोबतच बाबासाहेबांचे जे कपडे आहेत जे डेली वापरण्यासाठी ते वापरत, ते पण इथं ठेवलेले आहेत. आणि बाबासाहेबांनी ज्या बेडवर शेवटचा श्वास घेतला तो बेड पण इथंच आहे. बाबासाहेबांनी केलेले भाषण, त्यांचे फोटो, हे सगळे इथं लावलेले आहेत. आणि त्यासोबतच भाषणामध्ये जे कपडे त्यांनी घातलेत ते ड्रेस पण इथंच ठेवलेला आहे. आता खालचा फ्लोअर एक्सप्लोर केल्यानंतर आता आपण जाऊ वरती. चला मी वरती तुम्हाला घेऊन जातो. वरती जाताना बाबासाहेबांचा अस्थि कलश पण इथंच ठेवलेला आहे. आणि भारतरत्न पुरस्काराचं प्रमाणपत्र पण. म्युझियममध्ये सगळ्या गोष्टी बघून आम्ही भावूक पण होत होतो. आणि त्यासोबतच या गोष्टी बघून एक वेगळीच ऊर्जा आणि प्रेरणा आम्हाला मिळाली. इथेच बाबासाहेबांचे फोटो, सर्टिफिकेट, भारतरत्न पुरस्कार, या सगळ्या गोष्टी इथं लावलेल्या आहेत. आणि त्यासोबतच बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टी वापरल्यात त्या पण गोष्टी इथं आहेत. त्यासोबतच बाबासाहेबांचा इथे चांदीचा चष्मा आणि कॅन्डल स्टँड पण इथं आहे जे ते वापरत होते. आणि बाबासाहेबांची ओरिजिनल सिग्नेचर ते पण इथं बघायला आपल्याला मिळते. त्या काळात बाबासाहेब ह्या पेट्या वापरत होते
आणि त्यासोबतच काही पॉट पण इथं ठेवलेले आहेत, ते पण आपल्याला इथं दिसतात, जे बाबासाहेबांनी त्या काळात वापरलेले आहेत. त्या काळातले बाबासाहेबांचे सगळे कार्य या फोटोमधून इथं दाखवलेले आहेत. आणि बाबासाहेबांची वापरलेली भांडी पण इथं ठेवलेली आहेत. बाबासाहेबांनी देशाला संविधान तर दिलंच, पण सगळ्यांना समानतेने जगण्याचा हक्क पण त्यांनी दिला. त्यांनी दिलेल्या या सगळ्या गोष्टी, आपण त्याचे उपकार हे कधीच विसरू शकत नाही. या सगळ्या गोष्टी आपण बघून आता इथून निघतोय बाहेर निघताना बाबासाहेबांचे सगळे फोटो इथं बाहेर लावलेले आहेत. हे सगळे आपल्याला इथेच बघायला मिळतात. तर या सगळ्या होत्या बाबासाहेबांच्या काही आठवणी. तर या महामानवाला आमच्याकडून कोटी कोटी प्रणाम. तुमचे आदर्श घेऊन असंच आम्ही पुढे जात राहू आणि उंच शिखरावर जाऊन तुमचं नाव अजून मोठं करू. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. असं कसं तरी झालं ना, एकदम असं मनाला एकदम शांत झालं. कसं वाटलं, एकदम असं मन भरून आल्यासारखं झालं. असं वाटतं की घरातल्याच माणसाबद्दल, घरातलाच एक व्यक्ती काय जरी केलं आमच्या घरातलेच आहे, त्यांच्यामुळेच आपलं घर आहे. सो गाईज एकदम छान वाटलं, भारी वाटली. तुम्ही पण नक्की या, व्हिजिट करा. आणि ज्या जुन्या वस्तू आहेत बाबासाहेबांच्या त्या तुम्हाला बघायला मिळतील. आणि खूप छान आहे, म्हणजे त्या काळात पण ते कसे राहत होते ना, मानवला.